नमस्कार मंडळी. आज आपण एका खूप सुंदर कथेबद्दल बोलणार आहोत. सुवर्ण खेकडा आणि विश्वासू ब्राह्मण. आता हे फक्त एका प्राचीन दंतकथेचं नाव नाहीये, तरी निष्ठेची एक अशी शक्तिशाली रूपक कथा आहे जी आजही तितकीच महत्वाची आहे. चला तर मग या कथेच्या अंतरंगात शिरूया. ऐकलीत हे मदतीसाठी मारलेली व्याकुळ हाक? पण ही आरोळी कोणी मारली असेल, का मारली असेल आणि कोणासाठी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी आपल्याला कथेच्या अगदी सुरुवातीला जावं लागेल, जिथे या सगळ्या नाट्यमय घडामोडींची सुरुवात झाली होती. तर मग गोष्टीची सुरुवात होते एका अगदी अनपेक्षित पण तितक्याच घट्ट मैत्रीपासून. या कथेचा नायक आहे बोधिसत्व, जो एका दयाळू ब्राह्मण शेतकऱ्याच्या रूपात जन्माला आला होता. सालिंदिया नावाच्या एका प्राचीन गावात तो राहायचा. खूप शांत, मेहनती आणि निसर्गाच्या सानिध्यात रमणारा असा हा माणूस होता. आणि त्याची मैत्री झाली होती कोणाशी माहितीये? जवळच्याच एका तळ्यातल्या सोन्याच्या रंगाच्या एका सुंदर खेकड्याची. खरंच किती अनपेक्षित मैत्री आहे नाही का? त्याचा रोजचा नियम होता, शेतात जाताना तो त्या खेकड्याला आपल्या उपरण्यातून सोबत न्यायचा आणि काम झालं की परत तळ्यात सोडायचा. हळूहळू त्यांच्यात एक अतूट विश्वासाचं नातं तयार झालं होतं. पण म्हणतात ना, प्रत्येक शांत कथेला एक वळण असतंच. ह्याही कथेच्या शांत चित्राला आता मत्सर आणि द्वेषाची नजर लागणार होती. कारण आता कथेत एंट्री होणार होती एका दुष्ट कटाची. झालं असं की जवळच्याच एका ताडाच्या झाडावर बसलेल्या एका कावळिनीची नजर त्या ब्राह्मणाच्या सुंदर डोळ्यांवर पडली. आणि तिच्या मनात एक भयंकर इच्छा निर्माण झाली. तिला ते डोळे हवे होते, ते खाण्यासाठी. आणि मग काय, तिने आपला हा दुष्ट हेतू पूर्ण करण्यासाठी आपल्या साथीदाराला म्हणजे नर कावळ्याला मदतीसाठी बोलावलं. आणि इथेच कथेतील खरा संघर्ष आपल्या समोर येतो. बघा, एका बाजूला आहे ब्राह्मणाचा निस्वार्थ, निर्मळ, चांगुलपणा आणि दुसऱ्या बाजूला आहे त्या कावळिनीचा स्वार्थी आणि तितकाच भयानक हेतू. आता कावळ्याने काय केलं तर जवळच्याच वारुळात राहणाऱ्या एका काळ्या सापाशी हातमिळवणी केली. त्याने सापाला एक ऑफर दिली. त्याने सांगितलं, जर तू ब्राह्मणाला दंश करून मारलंस तर त्याचे डोळे मी तुला बक्षीस म्हणून देईन. आणि अशा प्रकारे एका निष्पाप जीवाच्या विरोधात हा भयंकर कट शिजला. चला आता पाहूया की हा दुष्ट कट कसा उलगडतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपला छोटासा मित्र, तो सोनेरी खेकडा, आपल्या निष्ठेच्या या परीक्षेत कसा उतरतो. पुढच्या काही क्षणात घटना इतक्या वेगाने घडल्या की सापाने ब्राह्मणाच्या पायाला दंश केला, विष त्याच्या शरीरात भिनलं आणि तो खाली कोसळला. आणि तो पडताच कावळ्याने त्याचे डोळे काढण्यासाठी झेप घेतली. पण त्याच क्षणी ब्राह्मणाच्या उपरण्यातून त्याच्या विश्वासू मित्राने, त्या सोनेरी खेकड्याने उडी मारली. आपल्या मित्राचा जीव धोक्यात आहे हे पाहताच त्या लहानघ्या खेकड्याने एका क्षणाचाही विचार केला नाही. त्याने आपल्या शक्तिशाली नांगीने त्या कावळ्याची मान इतकी घट्ट पकडली, जणू काही एखाद्या पकडीतच. त्याने अक्षरशः शत्रूला ओलीस ठेवलं होतं. आणि मग तो खेकडा त्या सापाला उद्देशून जे बोलतो ते खूप महत्वाचं आहे. तो म्हणतो, मी हे अन्नासाठी करत नाहीये. या माणसाने मला तळ्यातून बाहेर काढलं, माझ्यावर खूप उपकार केले आहेत. जर तो मेला तर माझं दुःख अपार असेल. अरे सापा, तो आणि मी एकच आहोत. म्हणजे बघा, त्याचा हेतू भूक नव्हता, तर आपल्या मित्राप्रती असलेली नितांत निष्ठा होती. आता परिस्थिती आणखीनच तणावपूर्ण झाली. सापाला कळलं की आपण फसलोय. मग त्याने खेकड्याला फसवण्याचा एक प्रयत्न केला. त्याने एक प्रस्ताव ठेवला. तू आम्हाला दोघांनाही सोडून दे आणि मी ब्राह्मणाच्या शरीरातलं विष काढून घेतो. पण तो छोटा खेकडा फक्त निष्ठावानच नाही तर खूप हुशारही होता. त्याने सापाचा डाव बरोबर ओळखला आणि त्याने जो प्रतिप्रस्ताव ठेवला तो तर अप्रतिम होता. तो म्हणाला, मी सापाला सोडेन पण कावळ्याला नाही. कावळा ओलीस राहील. जोपर्यंत माझा मित्र हा ब्राह्मण पूर्णपणे बरा होत नाही तोपर्यंत मी त्याला अजिबात सोडणार नाही. आणि मग सापाला माघार घ्यावीच लागली. त्याने ब्राह्मणाच्या शरीरातलं विष काढून घेतलं. ब्राह्मण बरा झाला. पण त्या निष्ठावान खेकड्याला माहीत होतं की हे शत्रू पुन्हा धोका देऊ शकतात. म्हणून आपल्या मित्राला भविष्यात कोणताही धोका उरू नये यासाठी त्याने साप आणि कावळा या दोघांचीही डोकी चिरडून त्यांचा कायमचा बंदोबस्त केला. तर ही होती ब्राह्मणाची आणि खेकड्याची गोष्ट. पण थांबा, ही फक्त प्राण्यांची एक साधी गोष्ट नाहीये. या कथेच्या आत एक दुसरी खूप खोल अर्थ असलेली कथा दडलेली आहे. एक कथेमागची कथा आहे. तर मग प्रश्न असा आहे की
ह्या विश्वासघात आणि निष्ठेच्या कथेमागे नेमका कोणता खोल अर्थ दडलेला आहे? ही कथा आपल्याला नक्की काय सांगू पाहतीये? याचं उत्तर दडलंय जातक कथा या संकल्पनेत. आता जातक कथा म्हणजे काय? तर या भारतीय मूळ साहित्यातील अशा कथा आहेत ज्यात गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मांबद्दल सांगितलं जातं, कधी मानवी रूपात तर कधी प्राणी रूपात. आणि या कथांच्या माध्यमातून ते आपल्या अनुयायींना एक मोलाची शिकवण देत असत. आणि गंमत म्हणजे ही जी खेकड्याची कथा आहे ना, ती स्वतः गौतम बुद्धांनीच आपल्या अनुयायांना सांगितली होती. आणि त्यामागे खास उद्देश होता. त्यांना हे दाखवून द्यायचं होतं की त्यांचा एक अत्यंत प्रिय शिष्य आनंद याने एका पूर्वीच्या जन्मात त्यांच्यासाठी स्वतःचा जीव कसा धोक्यात घातला होता. सर्वोच्च निष्ठेचं हे एक उत्तम उदाहरण होतं. चला तर मग आता या कथेचा खरा रूपकात्मक अर्थ काय आहे आणि त्यातून आपल्याला कोणता शाश्वत धडा मिळतो ते समजून घेऊया. इथे कथेतील प्रत्येक पात्र हे एक प्रतीक आहे. तो दयाळू ब्राह्मण म्हणजे स्वतः बोधिसत्व म्हणजेच बुद्ध. तो निष्ठावान सुवर्णखेकडा तो होता त्यांचा प्रिय शिष्य आनंद. आणि ते दुष्ट खलनायक तो काळा साप म्हणजे मार नावाची एक आसुरी शक्ती. तर कावळा होता देवदत्त, जो बुद्धांचाच सुलत भाऊ आणि स्पर्धी होता. इतकंच नाही तर ती कावळीण म्हणजे चिंचमाणविका, जिने बुद्धांवर खोटे आरोप केले होते. तर ह्या संपूर्ण कथेतून मिळणारा शाश्वत संदेश अगदी स्पष्ट आहे. पहिली गोष्ट म्हणजे निष्ठा ही एक खूप मोठी संरक्षक शक्ती आहे. दुसरी, दुष्ट हेतू शेवटी स्वतःच्याच विनाशाकडे घेऊन जातात. आणि तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैत्री आणि कर्माचे बंध हे जन्मोंतरी टिकून राहतात. थोडक्यात काय तर ही कथा आपल्याला हेच शिकवते की मैत्रीसाठी केलेलं निस्वार्थ कृत्य हा एक असा सद्गुण आहे जो एका जन्माच्याही पलीकडे जातो. त्याचे पडसाद अनेक जन्मांपर्यंत घुमत राहतात. हेच या प्राचीन कथेचं खरं सार आहे. आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न. सुमारे 2500 वर्ष जुनी असूनही ही कथा आजही किती समर्पक वाटते, नाही का? तर मग विचार करूया की आज आपण दाखवलेली निष्ठा, मैत्रीसाठी केलेली छोटी छोटी कृत्य भविष्यात अशा कोणत्या मार्गांनी प्रतिध्वनित होऊ शकतात ज्याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही.